महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। उपवर्गीकरण हटाव या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल 27 तारीखला एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मुंबई कार्यालय प्रमुख एस.के. भंडारे, ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रामभाऊ पंडागळे यांच्यासह सागरदादा संसारे, रविभाऊ गरुड, नितीनभाऊ मोरे, अशोकभाऊ कांबळे, विजयभाऊ वाघमारे, प्राध्यापक संदेश वाघ, आशिष गाडे, मनोज गायकवाड, राकेश मोहिते, दत्तू पवार आणि बीड ते मुंबई लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर काय म्हणाले ते आपण पुढील व्हिडिओत पाहू। उपवर्गीकरण हटाव या मागणीसाठी 30 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्रभरातील विविध जाती, धर्म आणि पंथाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। रिडल्सपेक्षाही हा मोर्चा मोठा होईल असे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते रामभाऊ पंडागळे यांनी सांगितले आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला विविध गटातटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी मार्गदर्शन करताना काय सांगितले ते आता आपण या पुढील व्हिडिओत पाहू। समाजात सूचना आलेल्या आहेत, त्या सर्वांचा आणि प्रत्येकाने जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। वेळ भरपूर झालेला आहे, मला आता 2 वाजून सभाला जायचं आहे। तर आपल्याला सांगू इच्छितो की या इथे ज्या पद्धतीनं आज जी परिस्थिती चालली आहे, मगाशी चतुकार समाजाच्या मीटिंगमध्ये मी इथे होतो, त्यांनी पण स्वतः सांगितलं की आम्ही 1,00,000-1.5 लाख लोक यावेळेस रस्त्यावरती आमची स्वतःची उतरवणार आहोत। त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व होईल याबद्दल मला शंका नाही। फक्त आता आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण नुसतं बोलायचं नाही आहे, तर आपण कामाला लागायचं आहे। मला सांगू इच्छितो की कालच अनुसूचित जातीच्या आमदारांची बैठक झाली। आमदार असं म्हणाले, आम्ही जर आता या मोर्चात उतरलो नाही आणि मदत केली नाही तर स्थानिक लोक आत्तापासून आम्हाला फोन करायला, तुम्ही काय करताय त्या आंदोलनात आंबेडकर मला सांगतोय। आता आम्ही कालच सर्वजण बहुतेक आपापल्या मतदारसंघात गेले, ते म्हणाले तिथे आमच्याकडे जी लोक येतील त्यांना आम्ही बसेस द्यायला तयार आहोत, गाड्या द्यायला तयार आहोत, काय पैसे पाहिजे त्यांना द्यायला तयार आहोत। तर ज्यांच्याकडे असा काही प्रश्न येईल त्यांनी तिकडच्या स्थानिक आमदारांना पण भेटला तर तुम्हाला ते मदत नक्कीच करणार आहेत। त्यामुळं आणि ते स्वतः मंडळी 29 तारखेला ती मंडळी CMचा भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथे CMना सांगणार आहोत आम्ही सर्व SCचे आमदार एकत्र आहोत आणि तुम्ही हे जे चाललेलं थांबवा, अशा पद्धतीचं ते आव्हान करणार आहे। तर या पद्धतीने आता संपूर्ण SCमध्ये असणारे सर्व जातीचे आमदार सुद्धा एकत्र झालेले आहेत। अख्ख्या महाराष्ट्रातले आमदार एकत्र झालेले आहेत। समाज सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र झाला। मला अनेक ठिकाणी फोन येत असतात, साहेब आम्ही निघतो, काळजी घेतो, 6 डिसेंबरसाठी आमची तयारी आहे। 6 डिसेंबरला ज्या पद्धतीने आम्ही येतो त्यामध्ये येऊ। तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये 6 डिसेंबरला आलेल्या लोकांना आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याची सोय केली जाते। त्या पद्धतीने लोक आली की त्यांची बुद्धविहारात आणि इतर ठिकाणी आपण लोकांनी सोय करायची आहे, हे लक्षात घ्या। आपले नातेवाईक आणि इतर सर्व मंडळी अशी येतील, त्यांना सर्वांना सामावून घ्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि मोर्चा हा प्रचंड झाला पाहिजे, त्याशिवाय हे सरकार
ऐकणार नाही आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या घरचं कार्य आहे असं समजून मोर्चाला सर्व खासदार कसे जास्तीत जास्त माणसं कशी येतील, कारण याचा एकच टोला याच्यामुळं हे संपूर्ण जे चाललेलं आहे सरकारचं उपवर्गीकरणाचं थांबलं पाहिजे अशी आपली अटकळ आहे. तसं तर तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापासूनच मला 4-5 जिल्ह्यामध्ये नागपूरपासून सर्वांचे साहेब आम्हाला डेट द्या, हे मोर्चा झाला तर आम्ही मुंबईत मोर्चा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायला तयार आहोत. पडपडीच्या धर्तीवर आम्ही मोर्चा काढू असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं त्यांना असं आहे की हे मोर्चे काढण्याऐवजी तुम्ही मुंबईत या एकच आपण टोला देऊ आणि हे उपवर्गीकरण थांबू असं सांगितलेलं आहे. नाहीच ऐकलं तर मग जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत आणि तिथे जे पालकमंत्री आणि इतर कोणी असतील त्यांना तिथे फिरून देण्याचं आपण ठरवणार आहोत. परंतु आता पहिल्यांदा आपण हे बघू की या पद्धतीने कशा पद्धतीने या मोर्चाचा परिणाम सरकारवर होतो. मला पूर्ण खात्री आहे की मोर्चाचा परिणाम म्हणून नक्कीच हे उपवर्गीकरण मागे घेतलं जाईल तेवढी मला खात्री वाटते. पण तरी त्याने जर रेटून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण आहोतच. आणि त्यामुळं आज तुम्ही सगळं इथे आलात, प्रत्येकाने अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारी उचलली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि आता फार थोडे दिवस म्हणजे 3 दिवस ॲक्च्युअल राहील काम करण्यासाठी. 3 दिवसामध्ये जेवढं करता येईल आपापल्या विभागात जाऊन प्रचार प्रसार आणि लोकांना तयारी खास करून मुंबईमध्ये सुद्धा की माणसं ट्रेनमधून बसेसमधून आणि गाड्यांमधून येऊ शकतील, परंतु महिलांसाठी मोठ्या बसेस करा जेणेकरून महिला वर्ग जास्तीत जास्त येऊ शकतो. कारण सकाळचा वेळ 11-12 वाजता ट्रेनमध्ये महिलांना घुसणं आणि आणणं हे कठीण आहे. आता खारमध्ये कालच संदेशी होते आम्ही खारमध्ये आम्ही आमच्या बौद्ध पंचायत समितीतर्फे आम्ही बैठक घेतली. तिथे त्यांनी जाहीर केलं की आम्ही 3 बसेस फक्त महिलांसाठी आणत आहोत, बाकी सर्व पुरुष मंडळी आम्ही लोकलमधून आणि इतर ह्याच्यातून येऊ. तर अशा पद्धतीची व्यवस्था ऑलरेडी चालू आहे. त्यामुळे महिलांना बसेस द्या आणि आपण सर्व जे मिळेल ते ट्रेन आणि इतर याच्यामध्ये मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी यावं एवढी आपल्या सर्व विनंती करतो. आणि खास करून मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी शक्यतो आपण जेवणाचा प्रयत्न इथे करत आहोत, बरेच जण आम्ही सुद्धा करणार आहोत. शक्यतो मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पण बाहेरच्या लोकांना आपण कसं काय खाऊ म्हणजे जेवायला देऊ शकू हा प्रयत्न करा. मुंबईच्या कार्यकर्ते स्वतः सकाळी निघतानाच खाऊन या किंवा डबा घेऊन या जेणेकरून त्याच्यामध्ये आपण सहभाग घेऊ नये एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. तत्पूर्वी एक सांगायचं आहे एक सांगणं गरजेचं आहे की बौद्धजन पंचायत समितीच्या मुंबईमध्ये ज्या 900 शाखा आहेत त्यांच्यामध्ये आणि भारतीय बौद्ध महासंघाच्या ज्या संपूर्ण महाराष्ट्र शाखा आहेत त्यांच्यामध्ये व्यापक पातळीवरती प्रचार प्रसार करण्याचं काम भंडारे साहेब, भगत साहेब आणि अनेक मान्यवर करत आहेत. आज देखील भगत साहेब, दिगळे साहेब आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत. आयडी काय लागेल का आपलं सगळ्यांना? आयडेंटिटी कार्डसाठी आपण समितीमध्ये संपर्क करू, जे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क करू. आयडी कार्डची आपण व्यवस्था करू शकतो. त्याच्यासाठी नाही, त्याच्या बाहेरच्यासाठी स्वयंसेवकासाठी आहे. ते बरोबर येतात त्यांना सांगा ना. येतं आपलं नावं वाचली, मेसेज नावं वाचली, संघटनांची नावं वाचली आणि नेत्यांची नावं वाचली. बरोबर आहे. ज्या नावा व्यतिरिक्त अजून कोणाची नावं असतील तर आपण नावं मला देऊ शकता. एक त्याची एक लिस्ट. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.